प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 14 जुलैचा महा एपिसोडचा भाग तुम्ही बघत आहात। आज नैनाने तिच्या सगळ्या मर्यादा क्रॉस केलेल्या आहेत। घरच्यांनी या नैनाचे फोटो बघितलेत सगळे आणि आता आजोबांचा पारा चढलाय। ते म्हणतात, नैना काय हे समज। आता ही बावळी म्हणते, आबा कसं वाटलं तुम्हाला। आता ते आबा म्हणतात, काय हे सगळं नैना। नैना म्हणते, आबा। आबा म्हणतात, गप्पा बस, जे काय बोलायचं ते घरात बोलायचं, इथे तमाशा नाही करायचा। आता सगळेचे सगळे जण घरात गेलेत आणि आता या नैनाला असलं झापलाय त्या आबांनी की विचारूच नका। नैना आबा आबा करत असते तेव्हा हे आबा म्हणतात, गप्पा बस, एकदम गप्पा बस, काय केलंस हे सगळं तू। काय ग, स्वतःला काय समजतेस काय ग तू। आणि हे असं उधळल्यावानी वागायला काहीच लाज वाटली नाही का ग तुला। त्यावर नैना म्हणते, आबा मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये। आबा म्हणतात, काय, मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये असं बोलवतं कसं ग तुला। नैना उद्धटपणे उत्तर देते आणि म्हणते, हो बोलवतं मला, कारण मी खरंच काही चुकीचं केलेलं नाहीच आहे। उलट मला माझा खूप अभिमान वाटतोय। खरं तर तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे माझा, पण आबा पण तुम्ही एका शब्दाने पण माझं कौतुक केलेलं नाहीये हो। कौतुक तर खूप लांब राहिलं, तुम्ही माझ्यावर ओरडताय। कला म्हणते, ताई ही काय पद्धत झाली आजोबांशी बोलायची। नैना म्हणते कलाला, गप्पा बस। कला म्हणते, तू गप्पा बस। तेव्हा नैना पुन्हा म्हणते, ए गप्पा बस ग, सतत आपलं पुढे पुढे करत असते। काय हो आबा, एक्झॅक्टली 5 मिनिटापूर्वी हिचा आणि हिच्या नवऱ्याचा जाहिरातीत फोटो छापून आला म्हणून तोंड भरून कौतुक केलं ना तुम्ही हिचं। मी काय वेगळं केलं हो। तुम्हाला जर फोटो छापून आला म्हणून प्रॉब्लेम आला असेल ना, तर हे त्या दोघांचा पण आलाय फोटो। मी एकटीनेच काय केलंय, माझ्यावर इतका रागराग का करताय। आता ते आबाजी म्हणतात, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे। आता या कलाचा फोटो तिच्या नवऱ्याबरोबर पेपरमध्ये आलाय। अगं बघ किती घरंदाज जोडी आहे ती। आपल्या घराण्याला अभिमान वाटेल असा फोटो काढलाय तिने। आणि हे सगळं करायच्या आधी तिने माझी परवानगी घेतली आहे। तिथे काय होणार, कसं होणार सगळं सांगितलं तिने मला। आपल्या घरचेच दागिने असून सुद्धा तिने त्याचा गैरफायदा घेतला नाही। आणि तू एका परपुरुषासोबत असे फोटो काढले आणि घराण्याला शोभणार नाही अशी समधी कापडं काढलीस तू, वरून फोटो बी काढलीस। अगं तुझ्या या फोटोमुळे चांदेकरांची किती बेआबरू होणार आहे लक्षात येतं का। आता ही नैना पुन्हा उद्धट सारखी बोलते, हे बघा आजोबा, मी फक्त फोटोसाठी त्या मॉडेलच्या शेजारी उभी आहे। एखादं प्रॉडक्ट जसं असेल तसंच आपल्याला जाहिरात करावी लागेल ना। उद्या एखादी साडीची जाहिरात असेल तर फ्रॉक थोडी घालावा लागेल, साडीच नेसावी लागेल ना, तसंच आहे मग हे। आजोबा अजून चिडतात आणि म्हणतात, काय ग रोहिणी, तुला माहिती होतं का की तुझी सून हे असले समजे प्रकार करणार आहे ते। आता ती रोहिणी म्हणते, नाही हो आबा, मला काहीच माहिती नव्हतं। मी सांगत होते की ही मुलगी आपल्या घराण्याला शोभत नाही आणि आता हे तर तिने सिद्ध पण केलं होतं, तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही तेव्हा। आता ते आजोबा म्हणतात, हो रोहिणी, तुझं हे खरं होतं आणि नैना हे समज करायच्या आधी तू घरात विचारायला पाहिजे होतं। अगं अख्ख्या कोल्हापुरात नाही तर पंचक्रोशीत नाव आहे आपलं, ते नाव धुळीत मिसळलेस तू आज। आपल्या दागिन्यांचा एवढा सुंदर ब्रँड आपण सादर केला आणि तू दुसऱ्या कोणाचे दागिने घालून आणि ते कपडे घालून फोटो काढलेस, लाज कशी वाटली नाही तुला। आणि आपल्या ब्रँडच्या विरोधात उभी राहिलीस आणि ते पण अशा पद्धतीने, शी। आता काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला। अगं आपल्या घराण्याला काळीमा लागणार आहे त्याच्यामुळं। आमच्या घरातली सून हे असे कपडे घालून फोटो काढते आणि घरामध्ये कोणाला काहीच माहिती नाहीये, असं कसं होऊ शकतं। अरे किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही। प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्ही बघतच राहा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका हा, कारण पुढे आणखीन जबरदस्त बघणार आहात तुम्ही। आता हे आजोबा एवढं बोलतात त्यामुळे अद्वैत खूप चिडतो। अद्वैत आता त्यांच्या घरातल्या सर्वंटला आवाज देतो, आनंद आनंद इकडे ये, हे बघ ताबडतोब बाहेर जा, नैनाचे सगळे बॅनर काढून टाक, फाडून टाक, आधी आपल्या घरच्या समोरचं बॅनर फाड। अद्वैत म्हणतो, आबा तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो पुढे काय करायचं ते। आता या नैनाला इतका राग येतो आणि ती अद्वैतला पण वाटेल ते बोलते, म्हणजे तिच्या तोंडाला आज कुत्र बांधलेले असं म्हणायला हरकत नाहीये। खरंच प्रेक्षकांनो, ती अशीच बोलली आहे। आता ती रोहिणी म्हणते, काय रे अद्वैत, तू काय करणार आहेस अरे, आणि कुठे कुठले फोटो फाडणार आहे। हिचे फोटो अख्ख्या कोल्हापुरात असतील तेवढे फाडणार आहेस का तू। अद्वैत म्हणतो, ब्रँड मॅनेजरला सांगून हे कॅम्पेन नक्कीच मागे घेऊ शकतो मी। रोहिणी म्हणते, तोपर्यंत हिला सगळ्यांनी बघितलं असेल। मग आता ही नैना म्हणते, एक मिनिट अद्वैत, ते माझे फोटो आहेत, माझी ऍड आहे, या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे रे। आणि मुळात माझी परवानगी घेतल्याशिवाय ते कॅम्पेन मागे घेणारा तू कोण आहेस रे। तुम्हाला सगळ्यांना कल्पना तरी आहे का या फोटोशूट साठी मी किती कष्ट घेतलेत आणि असल्या फालतू कारणामुळे मी माझं शूट मागे घेणार नाही आणि माझे कष्ट वाया घालवणार नाहीये।
आजोबा हिच्याकडे बघतच राहतात, ही बाई आहे का कोण आहे, मी जे केलंय त्यात मला कसला कमीपणा वाटत नाहीये. आता कला तर बघतच राहते नैनाकडे. आता बाहेरून पत्रकार आलेत आणि ते सांगायला यांच्या घराचा तो पिऊन दादा आले. ते म्हणतात बाहेर पत्रकार आलेत आबासाहेब, तुम्हाला बोलवत आहेत ते सगळेजण. आता मात्र आजोबांचं टेन्शन वाढलं बरं का. आता तिथेही नैना कशी उद्धटसारखी उत्तरं देते बघतच राहा. आता आजोबा बाहेर आले. आता यांचे घरचे सगळे बिचारे नौकर म्हणत असतात बसा बसा शांत व्हा, येत आहेत ते. आता शूटिंग चालू आहे या सगळ्यांची लाईव्ह. आजोबांना वाटेल ते प्रश्न विचारतात हे पत्रकार. आधी ते नैनाला प्रश्न विचारतात, काय हो नैना चांदेकर, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी, तुम्ही कधी मॉडेलिंग सुरू केली, तुम्ही लग्नाच्या आधी मॉडेलिंगच करत होतात का. आता ते असे बरेच प्रश्न विचारतात. आता नैना म्हणणार काही, तेवढ्यात आता ते म्हणतात मॅडम तुम्हाला कशी ऍड मिळाली, तुमच्या फॅमिलीच्या नावावर ऍड मिळाली का, सांगा ना सांगा ना. मग आता नैना म्हणते प्लीज प्लीज 1 मिनिट, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही चांदेकरांच्या घरी आला आहात, आपण शांतपणे बसूया आणि मग प्रश्नांची उत्तरं देऊयात. आनंद जग्गू जा सोफ्याची अरेंजमेंट करा बरं. हिचा तोरा असा आहे प्रेक्षकांनो की जणू काही हीच मालकीण आहे आणि त्या आजोबा हिच्या हाताखालचे नौकर आहे. आता त्या आजोबांनी तिला असा झापलाय बघा, मजा आली आहे. राहुल आता त्या रोहिणीला म्हणतो मम्मा तुला म्हटले होतो ना मी फटाके वाजणारे. फटाका नाही अख्खी माळ लावलीये बघ मी. रोहिणी म्हणते हे दिसतंय सगळं छान, खरंच ही माळ फुटेल काय. राहुल म्हणतो अगं फुटेल फुटेल, ती नैना आहे नैना, स्वतःच्याच हातात फटाका घेईल आणि वाट पेटवेल, तिचं तू विचारूच नको ग, बघ आता मजा. तर आता या नैनाला पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. मस्त सोफ्या बिफ्यावर टेकून बसली ही बाई. पुन्हा म्हणते कशी आबा या ना बसूयात ना आपण, हे सगळे प्रेस कॉन्फरन्स साठी आलेत ना आणि तुम्ही असायला तर हवंच ना, प्लीज बसा ना आबा. पत्रकार म्हणतात बसा बसा आबासाहेब, आम्हाला तुम्हाला पण प्रश्न विचारायचे आहेत. आता हे सगळेजण तिथे बसलेत खरी सोफ्यावर, पण आता नैना त्या सगळ्यांना म्हणते काय विचारत होतात मगाशी तुम्ही. मग आता हे पत्रकार आधी कला आणि अद्वैतचे फोटो दाखवतात आणि मग या हिचे आपलं काय नाव हिचे नैनाचे, आणि ते फोटो दाखवून ते अतिशय उद्धट सारखे प्रश्न विचारतात. या आजोबांना लाजल्यासारखं झालंय. आता पत्रकार म्हणतात चांदेकरांचं कुटुंब हे त्यांच्या उद्योगा इतकं यशस्वी आणि संस्कारी आहे आणि आबासाहेबांचे तत्व आणि संस्कार यासाठीच तुमचे कुटुंब अगदी प्रसिद्ध आहे. मग नैना चांदेकर तुम्ही हे असलं फोटोशूट कसं काय केलं हो. नैना म्हणते खरं तर तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. मला लहानपणापासूनच मॉडेलिंग करायची खूप इच्छा होती. मला सांगा आपलं लग्न झालं म्हणून आपलं स्वप्न आपण काय राहू द्यायचं. नाही, मला लग्नानंतर चांगली संधी चालून आली, ती मी घेतली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. अद्वैतला नैनाचा फार राग येत असतो. आता ते पत्रकार म्हणतात काय हो मॅडम, आणखीन एक प्रश्न आहे. चांदेकर हे दागिन्यांच्या बाबतीत विश्वासाचं नाव आहे, असं असूनही तुम्ही दुसऱ्या ब्रँडची जाहिरात केली, तुम्हाला घरातल्यांनी विरोध नाही केला का. नैना म्हणते हो हो, हा पण प्रश्न तुम्ही खूपच छान विचारलाय, पण याला ना प्रोफेशनलिझम म्हणतात. मी कायमच माझं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवत आली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल ना तर त्यात घरच्यांच्या विरोधाचा प्रश्नच कुठे येतो. मग आता ते पत्रकार हसायला लागतात आणि म्हणतात म्हणजे आबासाहेब तुम्ही तुमची तत्वच बाजूला ठेवली आहे असं म्हणायला हरकत नाहीये नाही का. आणि ते हसत असतात चक्क यांना. आता हे बघून कलाचा खूपच तिळपापड झालाय आणि अद्वैतचा सुद्धा. आजोबांनी तर मानच खाली घातली. आता पुढे एक पत्रकार बाई म्हणते आता तुमच्या स्वतःच्याच दागिन्यांमध्ये कला चांदेकर आणि अद्वैत चांदेकर अगदी साजेसे असे जाहिरातीत आले आहे आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या सुनेला अशी जाहिरात का करायला लावली. तुम्हाला असं नाही वाटत का की तुमच्या या बोल्ड जाहिरातीमुळे तुमच्या इतकी वर्ष जपलेल्या इमेजला तडा जाईल. अहो बोला बोला आबासाहेब, अहो तुमच्यामुळे सगळ्या तरुण पिढी समोर चुकीचे आदर्श घातले जात आहेत, असं नाही वाटत आहे का. बोला, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि त्यात नैनाजी यांनी बोल्ड कपडे घातलेत आणि परपुरुषासोबत दिलेल्या या पोजेस चालल्या का हो तुम्हाला. अद्वैतला आता फार राग येतोय. आता ती बाई म्हणते तुमच्या तत्वांना तर आदर्श मानलं जातं, मग तुम्ही तुमची तत्व कशी काय मोडली तुमच्या या सुनेसाठी. काय हो आबाजी, काय झालं. तत्व बित्व काय नुसत्या गप्पाच मारत होते का तुम्ही. आता मात्र कला चिडते आणि म्हणते थांबा, काय चाललंय तुमचं, काय बोलताय तुम्ही. पत्रकार म्हणतात अहो मॅडम, आम्हाला पडलेले प्रश्न विचारतोय आम्ही आणि तेच आमचं काम आहे. असतील तुमच्याकडे उत्तर तर द्या ना उत्तर. आता मात्र कला म्हणते तुम्हाला उत्तर हवंय का. ऐका आता उत्तर ऐका. तुम्ही आमच्या आजोबांना मानाने आबासाहेब चांदेकर म्हणता ना, तर तुम्ही ह्या प्रकरणासाठी आबासाहेब चांदेकर यांना जबाबदार धरू शकत नाही. त्यांचे संस्कार, त्यांची तत्व तेव्हाही होती, आजही आहेत आणि भविष्यातही अबाधित राहणार. आबासाहेबांचा आदर्शवाद हा आमच्या सोन्या इतकाच अस्सल आहे. आम्ही घडवलेले दागिने आम्ही आमच्या कुटुंबात परंपरागत जपतो, ती केवळ आमच्यावरच्या विश्वासानेच ना. या विश्वासाची मुळं रुजवली आहेत आबासाहेब चांदेकरांनी आणि तुम्ही थेट त्यांच्यावरच बोट ठेवताय.
ते पत्रकार म्हणतात हे जे समोर दिसते म्हणूनच प्रश्न विचारतोय ना आम्ही. कला म्हणते बरोबर आहे, तुम्ही तुमचं पत्रकार म्हणून काम करताय, प्रश्न विचारणं तुमचा हक्कच आहे, पण त्याचबरोबर घटनेचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं नाही वाटत का? नैना अशी तोंड वाकडं करतीये. आता कला पुढे म्हणते की एखाद्या भक्कम भिंतीप्रमाणे आपल्या कुटुंबाला जोडणाऱ्या आबासाहेबांच्या संस्काराला तुम्ही असे गंभीर आरोप लावताय. या सगळ्याच्या आधी तुम्हाला कारण मीमांसा करावीशी नाही वाटली का? आणि तुम्ही एक सुजाण पत्रकार आहात, तुम्ही हेही करूच शकता ना, तुमचे हे कर्तव्यच होतं. असो, तुम्ही अभ्यास केला नसेल तर मी तुम्हाला सांगते, हा प्रश्न आमच्या घरचा आहे, त्यामुळे बाहेरच्यांना या सगळ्या बाबत बोलायचा अधिकारच नाहीये. दुसरा मुद्दा हा आहे की कोणाच्या कपड्यावरनं आपण त्यांचे संस्कार नाही जाणू शकत. आमच्या घरामध्ये चांदेकरांच्या घरात सुनांना पूर्ण मोकळीक दिलेली जाते, पण या स्वातंत्र्याचा फायदा करून घ्यायचा की गैरफायदा हे सुनांनी ठरवायचं ना. नैनाताईने आणि आम्ही जे फोटोशूट केले त्या बाबतीचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा ना. त्याशी आजोबांचा संबंध जोडून त्याची ब्रेकिंग न्यूज करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि जर चूक झाली असेल तर त्या चुकीची जबाबदारी पूर्णतः त्याच व्यक्तीची असते. आता नैना लगेच म्हणते, एक मिनिट कला, तू हे सगळं मला उद्देशून बोलतेस ना, पण मी फोटोशूट करून काहीही चुकीचं केलेलं नाहीये. आणि मुळात माझ्यात जर टॅलेंट असेल तर मी कोणाच्या दबावाखाली येऊन ते का झाकून ठेवायचं? आता हे पत्रकार एवढे हसतायत प्रेक्षकांनो या नैनाला की विचारूच नका. आता कला म्हणते, नैनाताई मला जरा तुझ्याशी बोलायचंय, जरा घरात येशील का? नैना म्हणते, अगं पण. आता कलाने तिचा हात धरलाय आणि आता तिला घरात नेलंय. पण आता ही नैना घरात गेल्यावर बघा कलाशी एवढी उद्धटपणे वागते आणि आजोबा तिला सडेतोड उत्तर देतात. आता ही कला तिला घरात आणते हाताला खेचून, तेव्हा नैना म्हणते, सोड माझा हात. प्रेक्षकांनो आता तुम्ही ऐका, फार जबरदस्त झालंय पुढे. नैना कलाला म्हणते, ए कला, तू माझा हात असा खेचू शकत नाही, हे जे शहाणपणाचं चाललंय ना तुझं वागणं ते ताबडतोब बंद कर. कला म्हणते, नैनाताई तू जे वागतेय ना त्यापुढे हे काहीच नाहीये. नैना म्हणते, गप्पा बस ग, सतत आपलं पुढे पुढे करत राहते. बाहेर पत्रकार माझ्याशी बोलत असताना त्यांच्या समोर माझा का अपमान करतेस ग? का आत घेऊन आलीस मला? समजतेस काय तू स्वतःला? कला म्हणते, ताई मी जे काही वागतेय ना ते तुझ्या वागण्यापुढे खूप सौम्य आहे. ताई एवढा राग येतोय ना तुझा मला आता. सगळे तुझ्यासाठी सगळे करतात, पण तरी सुद्धा सगळ्यांना तुला तुझ्या अवतीभोवती काय नाचवायचं असतं ग? अगं दुसऱ्यांच्या मनाचा, वयाचा, इब्रतीचा, इज्जतीचा, आनंदाचा कसलाच विचार करत नाही ग तू. अगं कसला तरी विचार करायचं शिक. तू जे काय वागतेस ते वागताना तुला जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे होती ना. आपण आपल्या नावापुढे चांदेकर आडनाव लावतो, त्यामुळे काही करायच्या पूर्वी चांदेकरांची बदनामी होत नाही ना, याचा विचार नाही करता येत का तुला? अगं तू समजतेस काय स्वतःला? अगं इथे तुला सगळेजण मोकळीक देतात, सगळे तुझ्याशी चांगले वागतात म्हणून तू वाटेल तसं वागतेस, पण आता मी हे सगळं खपवून घेणार नाहीये. नैना तिला वाटेल तसं बोलते. आता नैना म्हणते, समजतेस कोण तू स्वतःला? कोण आहेस तू? आता ही कला म्हणते, कोण आहेस काय? कोण आहेस? मी या घरची मोठी सून आहे. नैना हसायला लागते आणि म्हणते, तू आणि सून? कसली सून ग तू? अगं तुला लग्न करून या घरात आणलंय, पण तुला नवऱ्याने बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये, सासूने सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. अशी सून आहेस का तू? कला म्हणते, ताई काय बोलतेस तू? आता नैना म्हणते, ए कला गप्प बस. तू मला आतापर्यंत सांगत होतीस ना की इथे जे काय मला मिळतंय त्याचा गैरफायदा घेऊ नको, पण मी तुला सांगते आता की तुला मला बोलायचा अधिकार नाहीये. एक दिवस न जास्ती बडबड करून तू ह्याच तोंडावर पडशील, लक्षात ठेव. कला म्हणते, ताई तू वाटेल ते बोलू शकत नाही आणि वाटेल ते करू शकत नाही. नैना म्हणते, जाग जा, तुला काय वाटलं तू बोलतेस म्हणून मी काय दबून राहील? तुला माहित नसेल ना तर एक गोष्ट सांगते मी तुला कला, तू इकडच्या लोकांसाठी वाटेल ते कामं करते, पुढे पुढे करते, त्यांची आणि घरातली सगळी कामं करते. अगं त्यांच्या घरातली कामं फुकटात होतात ना म्हणून ते तुला भाव देतात. अर्थात तू हे करणं तर गरजेचंच आहे, कारण तू हे केलं नाहीस ना तर तुला आता जेवढा भाव मिळतो ना तेवढा पण भाव या घरात मिळणार नाही. म्हणून तू चांदेकरांची सून आहेस या भ्रमात राहू नको. अगं आतापर्यंत अडगळीच्या खोलीत राहत होतीस तू, तुला माहितीये अडगळीच्या खोलीत राहणं म्हणजे काय असतं? या घरातल्या लोकांना जे अडगळ वाटतं ना ते त्या खोलीत जातं. अगं आता कुठे तू त्या खोलीतून बाहेर आलीस ग, नाही तर तिथेच खितपत पडली असतीस. एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुला अद्वैत बायको म्हणून स्वीकारत नाही ना तोपर्यंत या घरात तुला कसलीही किंमत राहणार नाहीये. आता या कलाच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलंय बरं का, इतकी बोलली ही वाटेल तशी बया. आता पुढे ऐका. कला तिला म्हणते, अगं ताई कशी वागतेस तू, तुला कळत का नाहीये? नैना म्हणते, काय ग कला, तुला सारखं सारखं तेच बोलू का? अगं मी या घरची सून आहे, मी काहीही करू शकते, काहीही. मला तुझ्यासारखी परमिशन घ्यायची, या घरातल्या लोकांची म्हणजे कामं करायची, या घरात स्वयंपाक चांगला झालाय
कोणी शाबासकी देईल का असं वाट बघायची, डोळे लावून सगळं बघायची काहीही गरज नाहीये मला. मी या घराची मालकीण आहे. अगं तू तर चोरून आलीस ग या घरामध्ये. या घरात तू कोणालाही नकोच होतीस. इकडे कोणालाही तुला सून म्हणून आणायचंच नव्हतं. अगं जरा आठव, त्यावेळेला तर तू कोणाला डोळ्यासमोर सुद्धा नको होतीस. तेव्हा सुद्धा मीच त्यांना सून म्हणून हवी होते. याचं अगदी सोपं कारण म्हणजे आपलं ज्याच्याशी लग्न होणार असतं ना, त्याला आपण या घरात हवे असतो, तरच या घरात आपल्याला मान मिळतो. तेव्हा पण सगळ्यांना मी सून म्हणून हवी होते आणि आता सुद्धा मला माझ्या नवऱ्याने स्वतःहून स्वीकारलंय. आता मात्र कलाच्या डोळ्यात खूप पाणी आलंय आणि आता तिथे ते आजोबा आले आहेत आणि ते जोरात ओरडतात, नाही ना काय बोलतेस तू कलाला. आजोबा खूप चिडतात आणि म्हणतात, नाही ना काय बोलतेस तू, तोंडाला लगाम दे तुझ्या. तू आज इथे उभी आहेस ना, ते फक्त आणि फक्त आमच्या घरच्या सुनेमुळं. अगं तुझ्यामुळे कला आणि अद्वैतनी समधी स्वप्न बाजूला ठेवले आणि भोवल्यावर उभे राहिले. घरच्यांच्या मानाखातर, माझ्या शब्दाखातर अद्वैत आणि कलानं लग्न केलं. आणि अजून एक सांगतो, त्या मांडवामध्ये आम्ही यांचं लगीन ठरवलंच नव्हतं. स्वतः देवी आईनं त्यांच्या गाठी बांधलेल्या आहेत. त्यामुळे काही बी झालं असतं तरी अद्वैतची बायको म्हणून कलाच आमच्या घरात येणार होती. आता मात्र अद्वैत कलाकडे बघायला लागतो आणि कला खूप रडत असते. त्यामुळे अद्वैतला एवढं वाईट वाटतंय प्रेक्षकांनो, ते तुम्ही बघतच राहा. आबा म्हणतात, नाही ना तू या घरची सून आहेस, कला पण या घरची सून आहे आणि तुझी धाकली बहन आहे. तुला सांगू का, तिच्या नखाची बी सर नाहीये तुला. आता ही नैना उद्धट सारखी बोलते आणि म्हणते, ओ आबा हिच्याशी माझी तुलना नका करू हा तुम्ही. आता आबा म्हणतात, नाहीच करत तुझी तुलना मी, कलाची आणि तुझी तुलना होऊच शकत नाही. अगं आज इथे सन्मानानं उभी आहेस ना तू, ते या पोरीमुळे उभी आहेस. तिने तुझ्यावर राग न ठेवता तुझा हात धरून हिला या घरात आणली. अगं तिने तुला मान दिला, तू तिला हकलायला सांगते का ग. अगं तुला आठवण करून देतो मी, कला या घरात मापटं ओलांडून आली आहे, लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे. तू कलाचा हात धरून या घरात आलेली आहेस. त्यावेळेला जर कलानं तुझा हात सोडला असता तर तुझं काय झालं असतं. मला या सगळ्या गोष्टीची आठवण करून द्यायची नव्हती, पण तू मला भाग पाडले हे सगळं बोलायला. आज या आजोबांनी नैनाची लायकीच दाखवली आहे. आजोबा म्हणतात, ही आमची मोठी सून आहे, या घराची अब्रू जाऊ नये म्हणून कायम झटत असतेस. तू काय केलं ग. अगं तू या घरची अब्रू वेशीला टांगून आली. तू कलालाच जाब विचारतेस का ग. इतके दिवस मी तुझे सगळे नखरे झेलले कारण तू पोटूशी आहेस म्हणून, पण आता नाही, आता तू मर्यादा ओलांडलेली आहेस. आता लगेच नैना म्हणते, वा वा मस्त मस्त ग कला, झालं ना तुझ्या मनासारखं. मला माहित होतं एक्झॅक्टली हेच होणार होतं. या घरामध्ये माझी बाजू कधीच कोणीच घेत नाही. ह्या घरात सगळ्यांनी ठरवलेलंच आहे, कला करते तेच बरोबर, नैना करते तेच चुकीचं. आता कला म्हणते, अगं ताई असं का बोलतेस तू. आता नैना तिलावर जोरात वसकते आणि म्हणते, शटाप कला, गप्पा बस, एक शब्द पण बोलायची गरज नाहीये तुला. तूच यांच्या सगळ्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवलंय आणि म्हणून हे सगळं घडतंय. आता एक शब्दही बोलू नको. आता छान वाटत असेल ना तुला, समाधान वाटत असेल. आता मात्र नैना कला घळाघळा रडायला लागते आणि तिच्या खोलीत निघून जाते. आजोबा म्हणतात, सुनबाई अगं थांब सुनबाई. पण आता प्रेक्षकांनो पुढे बघा, या अद्वैतला कसं वाईट वाटलंय आणि त्याने कलाची समजूत कशी काढली आहे. हा एपिसोड खूप मोठा आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा रिव्ह्यू एन्जॉय करा. आणि प्लीज प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका. हा खूप छान भाग होता आजचा. आणि आता हा भाग 1 आहे. भाग 2 मी तुम्हाला थोड्याच वेळात सादर करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल. मी दुसरा भाग लगेचच तुम्हाला देते. बघत रहा लक्ष्मीच्या पावलाने आजचा महा एपिसोड. आणि कसा वाटला मला कमेंट करून कळवा. लवकरच दुसरा भाग येतोय. धन्यवाद.